हाय फ्रेंड्स, टेलर स्विफ्टच्या ड्रेसच्या सिरीजमध्ये स्वागत. सेकंड एपिसोड. इतकंच झालं आहे. एवढ्या दिवसांनी एपिसोड येतो आहे, पण एवढंच करून झालं आहे. आधी थोडं केलं होतं, ते उसवलं, परत हे करायला सुरुवात केली आहे. मागच्या व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओतसुद्धा तुम्ही हातामध्ये हे प्रोजेक्ट घेऊन ऐका हा व्हिडिओ. हे प्रोजेक्ट घ्या, किंवा तुम्ही आत्ता एम्ब्रॉयडरी करत असाल, तुम्ही कुठलंही फॅब्रिकची आर्ट करत असाल, पेंटिंग्स करत असाल, जे करता आहात ते हातामध्ये काम घ्या आणि मग व्हिडिओ ऐका. दिस इज द थीम. पण मग या व्हिडिओची ती स्पेशालिटी आहे. क्रोशे अलॉंग व्हिडिओ आहे, त्यामुळे आपण नुसतीच बडबड न करता क्रोशे करता करता व्हिडिओ ऐकणार आहोत आणि मी क्रोशे करता करता व्हिडिओ बनवणार आहे. आधी मी कॉटन यान घेतली होती आणि आत्ताही कॉटन यानच आहे, पण आधी मी सिंगल स्ट्रँडनी करत होते आणि मी बघितलं सिंगल स्ट्रँडनी जर मी करत असेल एकच धाग्यानी तर छोटं छोटं दिसत होतं. म्हणजे हे कलर चेंज असेल किंवा ही जी अशी छान एक कलर्सची अल्टरनेट फॉर्मेशन आहे, हे सगळं वेगळं वेगळं दिसत होतं आणि त्याच्या मग खूप रिपिटेशन्स झाले असते. म्हणून मी म्हटलं डबल स्ट्रँड्स, 2 स्ट्रँड्सनी करून बघू. मग सुई बदलली, सगळं बदललं. आता कोणत्या कोणत्या सुया वापरल्या, कॉटन थ्रेड्स, आणि कॉटन थ्रेड लोकल शॉपमधनं घेतलेले आहेत, त्यामुळे त्याची लिंक नाही. पण ही अशी कात्री आहे माझ्याकडे, करकोचा. खूप जणांनी मला जे ट्युटोरियल्सचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्येही बरेचदा लोकांनी बघितली, मला बऱ्याच जणींनी विचारलेली आहे. ती लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि माझी 5 नंबरची सुई आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. पहिल्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं तसं की टेलर स्विफ्ट, तिचा ड्रेस, वर्ज गर्ल्स हा एक अतिशय चर्चेला गेलेला विषय आहे. जे क्रोशा करतात त्यांनी नक्की कुठेतरी हे रील्स आणि हे पाहिलं असणार. तर मग आज माझा विषय आहे इको फ्रेंडली. सस्टेनेबल. आता सस्टेनेबिलिटी किंवा सस्टेनेबल आर्ट आणि इको फ्रेंडली ह्या 2 वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. ओके, सस्टेनेबिलिटी हे स्लो फॅशन, फास्ट फॅशन या कॅटेगरीमध्ये येतं आणि इको फ्रेंडली हे आपण जे मटेरियल यूज करतोय त्याच्याबद्दल येतं. आता मी कॉटन थ्रेड वापरते आहे, हे कॉटन थ्रेड्स आहेत हे पण सगळे, आणि मी ॲक्रेलिक यान पण वापरते, 100% ॲक्रेलिक. मग चांगलं काय आहे? कॉटन, ॲक्रेलिक, प्युअर वूल. यक्ष प्रश्न आहेत हे सगळे, यक्ष प्रश्न आहेत. कापूस जिथे उगवला जातो त्या जमिनीचं किती नुकसान होतं हे खरं कापूस उत्पादकांशीच आपण बोललं पाहिजे. मी काही अशा कुणा उत्पादकांशी बोललेले नाही आहे. इको फ्रेंडली ह्या विषयावर आपण जर विचार केला तर आपण जी आर्ट करतो आहोत ती इको फ्रेंडली आहे का? हे जे मटेरियल वापरतोय, जर आपण कॉटन यान म्हटलं तर इको फ्रेंडली आहे का? तर आज 2 गोष्टी मी सांगणार आहे. आपण कॉटनचे कपडे जरी म्हटले ना, तर मी कपड्यांच्या डिटेलिंगमध्ये नाही जाणार, पण कपडे आणि कॉटनची यान, कॉटनचा दोरा, ते सगळं एकाच कॅटेगरीमध्ये येतं.
तर मी फक्त कापूस आणि कॉटन असंच म्हणेन. सो ते पूर्ण त्याचा विचार आहे. ते अजिबात इको फ्रेंडली नाही आहे. हे जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं आणि ऐकलं तेव्हा मला सुद्धा आश्चर्य वाटत होतं की आपण ह्याला इको फ्रेंडली म्हणतो आहे, आपण ह्याला प्रेफरन्स देतो आहे, पण तसं नाही आहे. ही माझी पहिली गोष्ट आहे. नेमका माझा दोऱ्याचा गुंता झाला, मला त्यामुळे सगळं थांबून सोडवायला लागणार आहे. आणि हे आता काम करण्याच्या आपण मध्ये आहोत ना, ते मी दोरा तोडू नाही शकत आहे. आणि असे 2 धागे असल्यामुळे ते असे एंटँगल झालेत. ते अनुभव संपन्न क्रोशेटर आहे ना मी, तसे वेगळे वेगळे अनुभव येणं भाग आहे. तर झालंय बऱ्यापैकी नीट. ओके. कापसाचं शेत लावण्यासाठी जी जमीन वापरली जाते ती हळूहळू नापीक होत जाते. कापसाच्या शेताला खूप फर्टिलायझर्स वापरले जातात. ते फर्टिलायझर्स तिथल्या पाण्यामध्ये झिरपतात. तिथल्या लोकांना कापसाची अशी तुसं, असे बारीक बारीक धागे उडतात, त्यांना ब्रीदिंगचे प्रॉब्लेम होतात. त्या शेतात काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे आजार होतात. त्यानंतर आपण, म्हणजे हा माझा एक पॉईंट आहे. आज व्हिडिओ छोटा होईल, पण हा टेलर स्विफ्टचा ड्रेस आणि बरेच व्हिडिओज असं माझं ठरलेलं आहे. त्यामुळे त्या सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमधला पहिला पॉईंट मी सांगितला की कॉटनचं उत्पादन करणं आणि हे खूपच अजिबात इको फ्रेंडली नाही. मग नंतर आपण ते कॉटन डाय करतो, म्हणजे दॅट इज ती खूप पुढची, म्हणजे ते प्रोसेसच झाली. म्हणजे ते कॉटन नंतर आता ऑफकोर्स ॲक्रेलिकसुद्धा आपण नंतर प्रोसेस वगैरे करून त्याला रंग वगैरे देऊन त्याला शाईन येते वगैरे, ते तर म्हणजे डेफिनेटली ते ॲक्रेलिकच आहे. सो ते दॅट इज ऑफकोर्स ऑब्वियस आहे. पण कॉटनसुद्धा डाय होतंच, आणि प्रत्येक वेळी नॅचरल डाय असतोच असं नाही. सो इको फ्रेंडली काय राहिलं इको फ्रेंडली याच्यामध्ये? आणि ही एक गोष्ट होती आज तुम्हाला सांगण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट होती, खूप विचार करा या गोष्टीचा. मी हे लोकरीचं विणकाम, शिवणकाम, भरतकाम, कोणी काही म्हणतं, पण मी क्रोशे करते. पर्टिक्युलरली हे असा हुक आहे आणि त्याने मी क्रोशे करते. मी 2 सुयांवरचं विणकाम नाही करत, मी क्रोशे करतं. क्रोशे हे नाऊन पण आहे आणि ॲडवर्ब आहे. नाऊन पण आहे, व्हर्ब पण आहे. तर हे काय आहे? क्रोशा. आणि मी काय करते? क्रोशा. दुसरी गोष्ट आजची, व्हेरी इंटरेस्टिंग. जेव्हा आपण एखादी आर्ट करत असतो, आपल्याला बरेच लोक भेटतात त्या संदर्भामध्ये. आणि कधी लोक सजेशन्स देतात, कधी लोक काही टिप्स सांगतात, छान वाटतं. पण कधी कधी असं काहीतरी आउट ऑफ द वे पण असतं, काही पण येऊन सांगतात. आणि कधी कधी असे विचित्र सजेशन्स येतात. सुरुवातीला मला हे एक सजेशन मिळालं, ते सुरुवातीला मला असं वाटलं की वाव, खरंच. मग मी ह्याचा थोडासा कारण मुक्या प्राण्यांशी जेव्हा आपण संबंधित असतो ना, तर थोडा रिसर्च करणं भाग आहे. कारण काही उद्या मिसहॅप झालं तर ते प्राणी येऊन नाही सांगू शकणार. सो मी स्वतः माइंडफुल असणं वेन आय डू समथिंग मला गरजेचं वाटतं. मला एक असं, आणि हे जनरल सजेशन होतं बरं का, म्हणजे असं मे बी द पर्सन हू गिव्ह मी दॅट सजेशन माईट ऑल्सो नॉट बी अवेअर ऑफ इट, की हाऊ हॅझर्डस दॅट इज. मला असं सजेशन आलं होतं की लोकरीचे असे तुकडे तुकडे उरतात, पॉम केला, कट केलं तर ते असं सगळं, तर ते ना एका बाउलमध्ये खिडकीत ठेवायचं, बाल्कनीत ठेवायचं. तर पक्षी येऊन घेतील, ते घरट्यांमध्ये त्याचा वापर करतील, धागे त्यांना उपयोगी पडतील.
कसं वाटतं तुम्हाला? ऐकून कसं वाटलं? वाव, हाऊ नेचर फ्रेंडली, हाऊ थॉटफुल दिस इज वगैरे वगैरे वाटलं. मलाही तेव्हा तसंच वाटलं की हो खरंच. आणि माझ्याकडे तर किती असतं ना, तुकडे पडलेलेच असतात आणि असतात, म्हणजे काय चूक काय आहे त्याच्यात. मग मी तर नक्कीच हे करायला हवं वगैरे. हॅझार्डस, अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही जर क्रोशा करत असाल, कधीही घरामधल्या तुकडे, क्रोशाचे दोऱ्याचे तुकडे, असे लांब दोरे कधीही बाउलमध्ये पक्ष्यांसाठी ठेवू नका. थोडंसं माइंडफुल होऊन विचार करा. हे सायन्स आहे, सायंटिफिकली लोकांनी सांगितलेलं आहे. हे मी स्वतः सांगत नाही आहे. मला जे संदर्भ बाहेर कळाले ते तुम्हाला तुमच्याबरोबर मी शेअर करते. एखादा जर धागा, सपोज हे आता हे एंड्स आहेत, हे विविन करतो आपण, हे असे एंड्स, तर ते विविन करून सुद्धा कधी कधी असे लांब लांब धागे उरतात. ते कट, सपोज मी हा एवढा धागा कट केला आणि तो मी ठेवला आणि ते बाउलमध्ये असे असे बरेच असतात. मी बरंच क्रोशा करते, तो माझ्याकडे बरंच असतात, वेगवेगळ्या लेंथचे असे बरेच असतात आणि मी ते बाउलमध्ये ठेवले. समज आला एखादा पक्षी आणि खरंच तसं होऊ शकतं की त्याला ते त्याच्यासाठी उपयोगी असेल आणि त्याने तो पक्षी आहे, तो बोलू नाही शकत, तर तो घेऊन गेला, त्याच्याच पंखात ते अडकलं, त्याच्याच पायात ते अडकलं. व्हॉट विल ही डू? काही नाही करू शकत. ॲक्रेलिक किंवा हे जे धागे असतात ना, ते पक्ष्यांच्या पिल्लांच्या घशात पण जाऊ शकतात. त्यांच्या लहान असतानाच त्यांच्या पंखात अडकू शकतात, त्यांच्या पायात अडकू शकतात. ते एवढूसचे पाय असतात त्यांचे, पक्ष्यांच्या पिल्लांचे. ते त्यांच्या लंग्समध्ये ब्रीदिंग मार्फत जाऊ शकतं. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मला पटलं की बरोबर आहे. हे अजिबात सजेस्टेड नाही आहे, कोणीही हे असं करू नका. आज आपण फायद्यांच्या ऐवजी आपण आज 2 तोटे बघितले क्रोशाचे, की कॉटन थ्रेड जरी घेतला असेल तरी तो इको फ्रेंडली नाही. ही मिसअंडरस्टँडिंग आपल्या मनातून आपण काढलं पाहिजे पहिल्यांदा, की मी इको फ्रेंडली आर्ट आहे वगैरे असं तर कुठलंच. आणि वाईट वाटून घेण्याची गरज नाही, बिकॉज हे सस्टेनेबल आहे आणि हे स्लो फॅशनच्या अंडर येतं. त्यामुळे हे चेरिश्ड आहे, मोस्ट लविंग आणि क्रोशाचे अनेको फायदे आहेत. कोणतीच गोष्ट परफेक्ट नसते, त्यामुळे हे ॲक्सेप्ट करायचं. आणि आपण दुसरी पण गोष्ट पाहिली ज्याच्यामध्ये पक्ष्यांसाठी असे धागे बाहेर ठेवू नका. व्हेरी हजार्डस फॉर द बर्ड्स. स्लो फॅशन, फास्ट फॅशन आणि क्रोशाचे फायदे हे आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये बघू. क्रोशे अलॉंग व्हिडिओ आहेत, तर तुम्ही जर हाच व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही काय करा, आणि तुम्हाला जर अजून काही क्रोशा करायचं असेल तर अर्थात क्रोशे बाय मीनू या चॅनलवर तुम्हाला बरेच ट्युटोरियल्स मिळतील. आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघायचा असेल, डिस्क्रिप्शनमध्ये आय बटन सगळीकडे लिंक आहे, नक्की बघा. आणि मी हे प्रोजेक्ट करते, माझं एवढं झालेलं आहे. सो इट विल बी लाईक दिस. मी मागच्या व्हिडिओमध्ये हे असं आहे, छान दिसतंय ना. मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की आपण हा ड्रेस करणार आहोत.
थोडा लांबच झाला बरं का. मी म्हटलो तो छोटा करूया टॉपसारखा, पण थोडा लांबच झाला आहे हा. आणि हा 4 भागांमध्ये करायचा आहे. त्यातला हा एक भाग सुरू आहे माझा. फ्रंट पॅनल, बॅक पॅनल आणि स्लीव्ज 2 असे 4 पार्ट्स असणार आहे. त्यातला हा माझा फर्स्ट पार्ट सुरू आहे. आणि मग ते सगळ्यात शेवटी आपण असेंबल करू, मग त्याला बॉर्डर करू, सगळं छान करूया. पॅटर्न आणि डिटेल्स नाही देते कारण ॲज इट इज मी कॉपी करते. हा आहे ग्रॅनी स्क्वेअर स्टिच आहे, ग्रॅनी स्टिच. त्याचं ट्युटोरियल मी केलेलं आहे. इट्स अ सिम्पल स्टिच. त्या ट्युटोरियलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. आय बटनवर सुद्धा देते. मागच्या व्हिडिओत मी विचारलं होतं की कुठून बघता आहात तुम्ही व्हिडिओ, तसंच मी या व्हिडिओत पण विचारते की कुठून बघता आहात. आणि काही विषय खूप महत्त्वाचे आहेत. फक्त क्रोशा आणि त्यांची ट्युटोरियल्स, ह्याच्याबरोबर क्रोशे कम्युनिटी आणि क्रोशे कम्युनिटीमधले ज्वलंत विषय, असे वेगवेगळे विषय आपण घेणार आहोत. त्याचबरोबर ट्युटोरियलसुद्धा आहेत. आणि ही क्रोशे अलॉंग सिरीज कशी वाटते ते नक्की मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. आणि हे कॉन्व्हर्सेशन असं फ्लो पुढे चालू ठेवूया. आज तुम्हाला काय सांगायचं आहे मला? तुम्ही क्रोशे करता किंवा तुम्ही फायबर आर्ट करताय, म्हणजे एम्ब्रॉयडरी, विणकाम, भरतकाम काही पण करताय. तुम्हाला पण लोक असे टिप्स देत असतील ना, की जशी मला ही टिप मिळाली की पक्ष्यांसाठी मिनल तू हे ठेवत जा बाहेर, पण मी विचार केला आणि नाही ठेवलं. तुम्हाला पण अशा टिप्स मिळत असतील. तुम्हाला कुठल्या कुठल्या टिप्स मिळाल्या मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. मी अपकमिंग कोणते कोणते व्हिडिओज आहेत टॉपिक्स हे सांगितले, पण अजून एक मला इंटरेस्टिंग टॉपिक आला आहे. म्हणजे बरेच जणांनी मला विचारलं आहे, मिनल तू मटेरियल कुठून आणतेस? हे सगळं, हे छान रंग, हे तू कुठून आणलंस? मी ही कात्री कुठून घेतली, हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. पण मग हे कुठून आणलं? सुईची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला. तर माझ्या डोक्यात आलं की मी पुण्यामध्ये जिथून आणते त्यांच्याबरोबर एक व्लॉग करावा. तर असा मी व्लॉग करू का नको हे पण मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. मी कम्युनिटीमध्ये मी पोल पोस्ट करते आहे, तर तुम्ही नक्की ते चेक करा. आणि येस, हे सगळे व्हिडिओज तुम्हाला मागचे सगळे बघायचे तर सबस्क्राईब करा. तर खूप साऱ्या लिंक्स आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, त्या सगळ्या चेक करा. आता हा माईक मी आहे माझ्या इथे लावलेला, त्याची पण लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. हा दोरा पुन्हा अडकला. 4 टाके नीट येत आहेत आणि परत परत तो अडकतोय. इसको कुछ करना पडेगा. आणि 2 आहेत ना, मी एका वेळी 2 घेतलेत. झालं. मी असे एका वेळी 2 धागे घेऊन करते. पटपट होण्यासाठी नाही, ते डिझाईन नीट दिसण्यासाठी नाही. तर ते डिझाईनच कळत नव्हतं. ते छोटं सिंगल स्टँडनी खूप छोटं झालं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बीइंग फेनॉमिनल हे माझं फेसबुक, माझा ग्रुप आहे. तिथे तुमच्या हातातल्या क्रोशेचे फोटोज तुम्ही काय काय करताय त्याचे फोटोज तिथे तुम्ही शेअर करू शकता. तुमची माहिती, तुम्ही कुठून बघता आहात, ते सगळं तुम्ही तिथे पोस्ट करू शकता. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कीप क्रिएटिंग. हॅपी क्रोशेटिंग. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.